इस्लाममध्ये रमजानला एवढं महत्त्व का आहे? की पैगंबरांनी ज्ञानाची साधना करायला शिकवलेलं आहे आणि त्या ज्ञानसाधनेसाठी त्याने सगळं काही सांगितलेलं आहे. ते सगळ्या पहिला साक्षात्कार आहे तो. या साक्षात्कारातून जी सुरुवात झाली, कारण त्यावेळेला ते हिरा नामक गुहेमध्ये मक्केजवळ आहे ते, अच्छा. तिथेच जाऊन ते चिंतन करत असत. हं, हं. या चिंतनाचा पहिला जो इफेक्ट आहे तो त्या दिवशीचा आहे, रमजान महिन्याच्या 27व्या अच्छा. रात्रीला. हं, हं, हं. आणि रमजान हा एकूणच इस्लामिक कॅलेंडरचा 9वा महिना आहे. हं, हं, हं. हे सगळं रमजान महिन्याच्याला त्याला रमादानही म्हणतात अरेबिक भाषेत. आपल्याकडे तो रमजान म्हणून आलेला आहे. हं, हं. तिथून रमजानची सुरुवात होते आहे. अच्छा. हां, त्याच्यामुळे ती परंपरा अशी आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग काय झालेलं आहे की ज्ञानाची साधना करण्याकरता त्याने काय सांगितलं बघा, 5 हं. श्लोक आहेत, एका ओळीचा एक. अच्छा. हां, वाच. हं, हं, हं. वाच आपल्या म्हणजे पालनकर्त्यांच्या नावाने हां. आरंभ करून हं. ज्याने सर्वांना निर्माण केले. अच्छा. वाच. हां. पुन्हा सांगता येते. ओके. हां, ज्याने मानवाला गोठलेल्या रक्ताच्या बिंदूपासून निर्माण केले. हं, हं. इथे तुम्हाला सायंटिफिक ओरिजिन ऑफ ह्युमन बिईंग दिसत आहे. हं, हं, हं. जास्त त्यांना एक्सप्लेन केलं नाही, बट इट इज देअर. हं. त्याच्यानंतर पुढचं काय म्हणतं माहिती आहे की वाच, तुझ्या पालनकर्त्याच्या नावाने जो फार उदार आहे, हं. ज्याने मानवाला ज्ञानप्राप्तीसाठी लेखणीचा उपयोग करणे शिकवले. हं, हं, हं. ही सगळी सायंटिफिक भाषा आहे. हं. बरोबर. लेखणीच्या शिवाय तुम्ही शिकू शकत नाही. खरं आहे. म्हणजे त्यावेळेला जेव्हा त्यावेळेला उदय त्यांनी झालेला आणि होता किंवा तुम्हाला हां. दुसरं सांगतो की पहिली 1000 वर्ष आफ्टर द डेथ ऑफ द होली प्रॉफिट, हं. 632 मध्ये त्यांचं महानिर्वाण झालं. हं, हं. आणि एकूण 22 वर्षामध्ये त्यांनी समग्र क्रांती घडवून आणलेली आहे. समाज डावा विचार, डावी मूल्य हां. जी आता 200-300 वर्षापूर्वी आली, ती सगळी तुम्हाला इस्लाममध्ये दिसते. ओह! अच्छा. म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी ती आहे मूल्य ना तिथे तिथं. होती. आता तुम्हाला हां. माहिती आहे की इकॉनॉमिक चेंजेससाठी त्यांनी टेक्नॉलॉजी वापरली. हां. आता एक शब्द मी तुम्हाला सांगतो, हं. बैतुल माल. हां. म्हणजे काय? बैतुल माल म्हणजे काय? हं. माल म्हणजे पैसा हां. आणि बैतुल माल म्हणजे समाजासाठी वापरला जाणारा. ओह! हं. हे समाजशास्त्र म्हणजे आज शिकवत सोशलिझम. आहेत, हां. त्यांनी त्यावेळेला शिकवलेलं हं, आहे. हं, हं. आता रमजानचा महिना आला, हं, हं. तो 27व्या रात्री रमजान महिन्याचा आला. हां. त्या रात्री पहिला साक्षात्कार झाला. अच्छा. तो तिथून रमजान सुरू झाला. हं, हं, हं. आता ह्या रमजानच्या याच्यामध्ये 2 आस्पेक्ट आहेत. हां. एक आध्यात्मिक आहे आणि एक फिजिकल आहे. अच्छा. हां, म्हणजे एका आमच्या गुरुने मला शिकवलेलं सांगतो, हं, एकच हं, हं. वाक्य आहे ते. ए पर्सन हां. इंटरेस्टेड इन द फिजिकल डेकोरेशन ऑफ हिज सेल्फ हं, हं. हॅज नो एनर्जी लेफ्ट बिहाइंड अच्छा. टू डेव्हलप हिज स्पिरिच्युअल फॅकल्टीज. ओह! म्हणजे काय होतं की आपल्या ह्याच्यामध्ये ते देह आहे, हं. हा फिजिकल आहे हो. आणि ह्याच्या बरोबर काही आध्यात्मिक सुद्धा भाग आहे. हं, हं, हं. या 2 गोष्टी तुम्ही समजल्यात की तुम्हाला खूप काही आपल्या स्वतःच्या ह्याच्यात चेंज करता येतं. हं, हं, हं. तर आध्यात्मिक भाग हां. हा 25% आहे अच्छा. आणि समाज आणि समाजाची निर्मिती आणि समाजाचं सगळं जे काय आहे ते हं. उरलेलं आहे. हं. आणि ज्या समाजाला कसलंही बॅकग्राऊंड नव्हतं, हं. अभ्यासाचं नव्हतं, काही थोडीशी ओव्हरऑल पोएट्री होती अरबी भाषेमध्ये, बाकी लिटरेचर काही नव्हतं, त्याच्यामध्ये 1000 वर्षामध्ये अशी काही संस्कृती निर्माण केली की एका अमेरिकन CIA ऑफिसरने हं, रिटायर झाल्यानंतर जे पुस्तक लिहिलं, पब्लिश, काय त्याचं नाव आहे बरं, ए वर्ल्ड विदाऊट इस्लाम. अच्छा. हां, ते त्याच्या वर्ल्ड हां. इस्लाममध्ये त्यांनी घेतलेलं आहे हं. की या संस्कृतीला कॉम्पेट करेल अशी एकही संस्कृती इतिहासात नोंदलेली नाही. अच्छा. आणि आम्हीच ती करत नाही त्याचा अभ्यास. हं, हं, हं. आमच्या लोकांना, आमच्या विद्यार्थ्यांना, हं, हं. तुम्ही कुठल्याही ह्याच्यासमोर उभे राहा, मदरसासमोर, हां. त्या ते घोकत बसतात. काय अरेबिकमध्ये वाचलं जातं. फक्त इनफॅक्ट लिपी, हां. भाषा नाही. हे बदललं पाहिजे ना. हं. तर आपण प्रॉफिटच्या पावलावर पाऊल ठेवून जातो.